हमें वो फोटो खींचे कितना अल्लाह टाइम अल्लाह अल्लाह हम ऊपर आजादी मत बोलो कोई स्टोर में पैसा 10 तो एक ही पैसा की वजह से लेकिन 10 टका की वजह से थोड़ी आना चाहिए 10 टका की वजह से थोड़ी आना नमस्कार, मी सावंत युवराज. शेतकरी बंधूंनो, आज आपण निमगाव मगराचे निमगाव या गावामध्ये आलोय. हा जो बाग तुम्ही बघताय हा लागणीचा प्लॉट आहे. 2 एकरचा प्लॉट आहे आणि यामध्ये खंडू इंगळे त्यांचा प्लॉट आहे. आपण या बागेचं ट्रीटमेंट पूर्ण केलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला त्यांना आपण शेड्यूल दिलेला आहे आणि त्या हिशोबाने ट्रीटमेंट केलं आणि इतर मटेरियल बी मॅग्नेशियम सल्फेट, युरिया 24-24 पांढरं पोटॅश हे पण आपण दिलेलं आहे. तर तुम्ही देत असताना ते मटेरियल देत असताना वारंवार बागेमध्ये माझ्या 15 दिवसाला 20 दिवसाला व्हिजिट होत आहे त्या ठिकाणी. आत्ता त्यांना कॉल केला तर ते सध्या बाहेर आहे. तर ते नसताना मी बागेत त्यांच्या आलेलो आहे आत्ता. कारण ह्या बागात आल्यानंतर प्रत्येकाची बाग मी व्हिजिट करतो ज्यांच्या बागा माझ्याकडे कन्सल्टिंग आहे. तर आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कर दाखवतोय. तर पलीकडच्या साईडला तुम्हाला मी दाखवतोय असंच. तर याच्यामध्ये आपण विशेष घडाबरोबर बुडावरती लक्ष दिलेलं आहे. तर ही जर तुम्ही बुड बघत असाल तर हे बुड पाण्याच्या झाडपेक्षा मोठं बुड. आता तुम्ही माझ्या हाताच्या भीतीवरून पण तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे अशा पद्धतीनं आहे. नॉर्मली घ्या, झूम करू नका, हाय रे हिशोबाने घ्या. तर हे अशा पद्धतीनं हे बागेचं बुड आहे आणि त्या बुडाचा असा गड आहे. त्या गड जर बघितला असेल तुम्ही तर माझ्या उंचीच्या वरती गड आहे. हे तुम्ही बघू शकता. केळाची लांबी, रुंदी आणि फक्त हाच नाही, कॅमेरा मी तुम्हाला इकडे पण करून दाखवतो तिथूनच. अशा पद्धतीचं नियोजन आहे पूर्ण. तर हा गड काहीच नाही म्हणलं तर एक 35 किलोच्या आसपास, 40च्या आसपास तर आराममध्ये जायला पाहिजे. तर हा टोटल बाग ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंगला येईल तर अजून एक 15 ते 20 दिवसानंतर परत मी असं ज्यावेळेस खंडवांना बागेत असतील तर त्यांच्या तोंडूनच तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर अशा पद्धतीचं नियोजन आहे.